विद्यार्थी मित्रो, आपण इयत्ता 11वी मध्ये सचिवाची कार्यपद्धतीमध्ये आपण किंवा चिटणीसाचा व्यवसाय यामध्ये आपण सचिवाची किंवा चिटणीसाची व्याख्या पाहिली, त्याचे वेगवेगळे प्रकार पाहिले। साधारणपणे एखादी चिटणीस म्हणजे एक व्यक्ती की जी एका व्यक्तीचे किंवा संस्थेचे किंवा प्रमंडळाचे नोंदी ठेवणं, पत्रव्यवहार पाहणं आणि इतर विविध कामे करण्यासाठी, इतर अत्यंत महत्त्वाची कामे करण्यासाठी ज्या व्यक्तीची नेमणूक केली जाते त्याला चिटणीस असं म्हटलं जातं। आणि कंपनी कायद्यानुसार कंपनीचे पत्रव्यवहार पाहणे, अत्यंत महत्त्वाच्या नोंदी ठेवणे व इतर विविध कायदेशीर कामे करण्यासाठी नेमलेल्या व्यक्तीला कंपनीचा चिटणीस असं म्हटलं जातं। तर आपण चिटणीस म्हणजे हा एखाद्या अनेक लोकांकडून नेमला जातो, ज्यांच्याकडे कामाचा व्याप आहे, अत्यंत महत्त्वाची कामे करायची आहेत अशा व्यक्ती किंवा संस्था, वेगवेगळ्या संस्था किंवा सरकारकडून त्या ठिकाणी चिटणीसाची नियुक्ती केली जाते। यावरून आपल्याला सांगता येईल की चिटणीसची नियुक्ती कंपनी कायद्याखाली केली जाते कंपनीच्या बाबतीत, किंवा जी व्यक्ती इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाची सदस्य असते किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया न्यू दिल्ली या संस्थेची परीक्षा पास होऊन त्या ठिकाणी ती परीक्षा पास झालेली असते, ती सभासद झाल्यानंतर अशा व्यक्तीला वेगवेगळ्या कंपन्यांचा चिटणीस म्हणून काम करता येतं। आणि यावरून आपल्याला चिटणीस म्हणजे काय तर पत्रव्यवहार पाहणे, नोंदी ठेवणे, पत्रव्यवहार करणे, पत्रव्यवहार सांभाळणे, नोंदी ठेवणे आणि विविध कामे करण्यासाठी नियुक्त केली जाते। तर अशा प्रकारे आपल्याला चिटणीस हा आधुनिक काळातील अत्यंत महत्त्वाचा अधिकारी आहे। आधुनिक काळामध्ये व्यक्ती आणि संस्थांना अनेक प्रकारचे वेगवेगळे विविध कामे, किचकट कामे करावी लागतात। त्यामुळं एखादी व्यक्ती की जिच्याकडे कामाचा जास्त व्याप आहे किंवा एखाद्या संस्था तर काय कायद्याने निर्माण केलेली असते आणि त्या कृत्रिम व्यक्तीचा पत्रव्यवहार पाहणे, नोंदी ठेवणे आणि इतर विविध कामे करण्यासाठी आपल्याला त्या संस्थेसाठी एक महत्त्वाचा असा प्रशासकीय अधिकारी नेमावा लागतो, तिला चिटणीस असं म्हटलं जातं। मग आपण चिटणीसाचे वेगवेगळे प्रकार पाहिले, खाजगी चिटणीस, त्यानंतर खाजगी चिटणीस म्हणा, नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस, कारण समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय असतात, एकल व्यापाऱ्याचे किंवा पेशा असतो, नोकरी असते, किंवा ती श्रीमंत व्यक्ती असते, तिच्याकडे कामाचा व्याप मोठा असतो, किंवा ती एखादी कलाकार असेल तर ती व्यक्ती खाजगी चिटणीस नेमते आणि आपल्यावरील कामाचा भार कमी करून तिच्याकडे अत्यंत महत्त्वाचे काम सोपवते की जेणेकरून हा मालक इतर कामासाठी तो आपला बोजा कमी केल्यामुळे आपलं काम कार्यक्षमतेने करू शकतो आणि आर्थिक प्रगती करू शकतो। तसेच व्यवसायाचे सुद्धा अनेक प्रकार आधुनिक काळात आहेत। नफ्याचा हेतू नसलेल्या संस्था, आपण पाहतो की समाजामध्ये प्रत्येक जण स्वतःसाठीच काम करतो, स्वतःसाठी नफ्यासाठी काम करतो। तर मग समाजात काही संस्था समाज अस्तित्वात ठेवण्यासाठी किंवा समाजाचं भलं करण्यासाठी किंवा सामाजिक रूढी आणि परंपरा किंवा समाजाला वळण लावण्यासाठी, सामाजिक पायाभूत करण्यासाठी, सामाजिक पाया निर्माण करण्यासाठी काही व्यक्ती किंवा काही संस्था निर्माण कराव्या लागतात, त्याला नफ्याचा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस असं म्हणलं जातं। नफ्याचा हेतू नसलेल्या संस्थेचा किंवा नफाविरहित संस्थेचा चिटणीस म्हणजे अशा संस्था समाजाकडून निर्माण केल्या जातात, तर अशा संस्थांचा सुद्धा पत्रव्यवहार ठेवणं, नोंदी ठेवणं आणि विविध कामांसाठी त्या अव्यावसायिक संस्थेला सुद्धा चिटणीसाची नेमणूक करावी लागते, तिला नफ्याचा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस असं म्हटलं जातं। नफाविरहित किंवा नफ्याचा हेतू नसलेल्या संस्थेचा व्यवस्थापन ही व्यवस्थापन समितीकडून केलं जातं आणि त्यापैकीच एखाद्या सक्षम किंवा शिक्षित व्यक्तीला चिटणीस म्हणून, नफ्याचा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस म्हणून काम त्या ठिकाणी केलं जातं। त्यानंतर उदाहरणार्थ नफ्याचा हेतू नसलेल्या संस्था म्हणजे उदाहरणार्थ रोटरी क्लब, लायन्स क्लब, क्रीडा मंडळे, सांस्कृतिक मंडळे, चेंबर ऑफ कॉमर्स, शाळा, महाविद्यालय, अशा या संस्था समाजाच्या कल्याणासाठी स्थापन केल्या जातात।
आणि तर अशा या संस्थेचा पत्रव्यवहार पाहणे, नोंदी ठेवणे, इतर अनेक विविध कामे करण्यासाठी अव्यावसायिक संस्थेला चिटणीसाची नेमणूक करावी लागते. तिला नफ्याचा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस असं म्हटलं जातं. त्यानंतर सहकारी संस्थेचा चिटणीस. आपण पाहतो आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये मिश्र अर्थव्यवस्था असल्यामुळं सहकार क्षेत्र आहे, खाजगी क्षेत्र आहे, सरकारी क्षेत्र आहे आणि या तिन्ही क्षेत्रामधून व्यापार व्यवसाय केले जातात. आता खाजगी क्षेत्राचा उद्देश नफा मिळवणंच असतो. सरकारी क्षेत्र सुद्धा काही पायाभूत सेवा निर्माण करण्यासाठी असतं. परंतु समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. काही समान आर्थिक उत्पन्न गटातील असतात. या वेगवेगळ्या व्यवसाय संस्थांकडून नफाच समाजाकडून नफा मिळवण्यासाठी काम केलं जातं. मग काही दुर्बल व्यक्ती असतात, काही आर्थिक दृष्ट्या दुर्बल व्यक्ती असतात आणि त्यामुळं या दुर्बल व्यक्तींचा विकास करण्यासाठी त्या क्षेत्रातील लोक एकत्र येतात. सहकार कायद्याखाली कमीत कमी 10 व्यक्ती एकत्र येतात आणि एकत्र येऊन त्याने सहकार कायद्याअंतर्गत नोंदणी करून सहकारी संस्थेची स्थापना केली जाते. सहकारी संस्थेचा उद्देश नफा मिळवणं नसतो, तर संस्थेतील सभासदांचं हित साधणे, संस्थेतील सभासदांना योग्य किमतीमध्ये सेवा पुरवून त्यांची त्या संस्थेतील लोकांची आर्थिक पातळी उंचावणे हा सहकारी संस्थेचा उद्देश असतो. सहकारी संस्था ही अनेक क्षेत्रामध्ये असते. नागरिक क्षेत्रामध्ये, ग्रामीण क्षेत्रामध्ये, बँकिंग क्षेत्रामध्ये, गृहनिर्माण सोसायट्यामध्ये किंवा वेगवेगळे जेवढे काही प्रकार ग्राहक भांडारामध्ये किंवा त्या ठिकाणी बँकिंगमध्ये किंवा एखादा कारखाना सहकारी तत्वावर किंवा एखादी सूत मिल सहकारी तत्वावर काढली जाते आणि त्या ठिकाणी ते शेतकरी एकत्र येतात आणि आपल्या शेतीतील कापूस किंवा ऊस त्या ठिकाणी घालून साखर तयार करून त्या ठिकाणी शेतकरीच आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपला माल त्याला योग्य भाव मिळण्यासाठी सहकारी संस्था स्थापन करतात आणि अशा संस्थेला सुद्धा कायद्याने ती संस्था कृत्रिम असते. या संस्थेचा कारभार करण्यासाठी सुद्धा कायद्याने स्थापन झालेली असल्यामुळं ही संस्था कृत्रिम असते. या संस्थेचं कामकाज करण्यासाठी पत्रव्यवहार पाहणे, नोंदी ठेवणे आणि इतर विविध कामांसाठी सहकारी संस्थेच्या चिटणीसाची नेमणूक करण्यात येते. त्यानंतर सहकारी संस्थेचा प्रमुख उद्देश हा सभासदांना सेवा उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या हितसंबंधाचं रक्षण करणे हा असतो. सहकारी बँका, गृहनिर्माण संस्था, सहकारी ग्राहक भांडारे, शेतकरी सहकारी साखर कारखाने, शेतकरी सहकारी सूतगिरण्या किंवा त्या गावातील विविध कार्यकारी सेवा सोसायटी, शेतकऱ्यांची सोसायटी, मजुरांची सहकारी सोसायटी, कर्मचाऱ्यांची सहकारी सोसायटी असे संस्थेचे वेगवेगळे प्रकार असू शकतात आणि त्या दृष्टीनं या सहकारी संस्था संस्थेतील सभासदांना सेवा देऊन त्यांची आर्थिक परिस्थिती उंचावण्याचं काम करतात. तिला चिटणीस असं म्हटलं जातं. सहकारी संस्थेचा चिटणीस सुद्धा त्या व्यवस्थापन समितीमधून नियुक्त केला जातो, परंतु त्याला सहकार कायद्याचं ज्ञान आवश्यक आहे आणि तो साधारणपणे कोणत्याही शाखेचा पदवीधर असला तरी चालतो. त्यानंतर संयुक्त स्कंद प्रमंडळाचा चिटणीस. आपण व्यवसाय संघटनांचे जे काही मोठे प्रकार आहेत त्या मोठ्या प्रकाराच्या चिटणीसाची माहिती किंवा त्याची पात्रता आपल्याला या ठिकाणी अभ्यासाची आहे. आता संयुक्त स्कंद प्रमंडळ हा व्यवसाय संघटनेचा औद्योगिक क्रांतीनंतरचा अतिशय लोकप्रिय प्रकार असा आहे की जो मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करण्यासाठी, मोठ्या प्रमाणावर भांडवल मिळवण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणावर नफा मिळवण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणावर भांडवल मिळवून यंत्र आणि तंत्रांच्या सहाय्याने दर्जेदार वस्तू तयार करून यंत्रांच्या आणि तंत्रांच्या सहाय्याने दर्जेदार वस्तू केल्यामुळे तिचा उत्पादन खर्च कमी येतो. उत्पादन खर्च कमी आल्यामुळे ग्राहकांना कमी किमतीत विकता येतं. ग्राहकांना कमी किमतीत दर्जेदार वस्तू दिल्यामुळं ग्राहकांचा फायदा होतो. ग्राहक मोठ्या प्रमाणावर कंपनीकडे आकृष्ट होतात कारण कंपनीच्या वस्तू क्वालिटी आणि स्वस्त असतात. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर ग्राहक निर्माण होतो आणि मोठ्या प्रमाणावर ग्राहक निर्माण झाल्यामुळे कंपनीला मोठ्या प्रमाणावर नफा होतो आणि अशा प्रकारचा कंपनी मोठ्या प्रमाणावरील नफा कमवून आपल्या भागधारकांना लाभांशाच्या स्वरूपात ती नफा वाटप करू शकते कारण कंपनीचं उद्देश हे नफा मिळवणं असतं.
कंपन्यांचे अनेक प्रकार आहेत. खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी, सरकारी कंपनी किंवा पात्र सार्वजनिक कंपनी, बहुराष्ट्रीय कंपनी, असे कंपन्यांचे कंपनी कायदा 2013 नुसार कंपनी स्थापन करता येते. वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या स्थापन करता येतं आणि अशा कंपन्या मोठ्या प्रमाणात भांडवल मिळवल्यामुळं ते आम जनतेकडून मोठ्या प्रमाणात भागांची विक्री करून कर्जाऊ भांडवल मिळवतात आणि मोठ्या प्रमाणावर भांडवल मिळवल्यामुळे ते चांगल्या प्रकारचे स्किल कर्मचारी किंवा चांगले व्यवस्थापक, चांगले इंजिनियर, कौशल्यवान लोक नेमू शकतात. मशिनरी वापरून, तंत्रज्ञान वापरून कमीत कमी खर्चामध्ये उत्पादन, दर्जेदार क्वालिटी उत्पादन तयार करून ग्राहकांसाठी सादर करून जगभरात वस्तू आणि सेवांची विक्री करून मोठ्या प्रमाणात त्या नफा मिळवू शकतात. म्हणून अशा प्रकारे या कायद्याने, कंपनी कायदा 1956 किंवा त्यानंतर 2013-14च्या कायद्याप्रमाणे कंपनी स्थापन करता येते आणि अशा प्रमाणे कायद्यानं ही कंपनी स्थापन होते आणि त्या कंपनीचा पत्रव्यवहार पाहणे, नोंदी ठेवणे आणि विविध कामे पाहण्यासाठी एका सेवकाची, चिटणीसाची नेमणूक केली जाते. तिला कंपनी चिटणीस असं म्हटलं जातं. कंपनी चिटणीस हा कंपनी संयुक्त स्कंद प्रमंडळाच्या चिटणीसाची नियुक्ती ज्यावेळेस कंपनी स्थापन केली जाते त्याच वेळी केली जाते आणि याच्याकडे, कंपनीच्या चिटणीसाकडे दैनंदिन आणि प्रशासकीय कार्य पार पाडण्यासाठी त्याची नियुक्ती केली जाते आणि त्याला संचालक मंडळाच्या नियंत्रणाखाली काम करावं लागतं. कंपनी कायदा 2013 नुसार कंपनी सचिवांना मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी किंवा 13च्या कायद्यानुसार कंपनी सचिवांना मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी म्हणलेलं आहे. एक प्रमुख कार्यकारी अधिकारी, एक उच्च अधिकारी म्हणून त्याला काम करावं लागतं. आता मुख्य सचिव, मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी म्हणजे के मॅनेजरियल पर्सनल म्हणजे त्याच्याकडे व्यवस्थापनाची, दैनंदिन व्यवस्थापनाची चावी असते. के म्हणजे चावी, दैनंदिन व्यवस्थापनाची चावी असलेला एक अधिकारी किंवा एक कर्मचारी किंवा एक अधिकारी म्हणून त्याची व्याख्या केली जाते. कंपनी कायदा 2013 मध्ये व्यवस्थापकीय कर्मचारी ही संकल्पना मांडण्यात आली. 2013च्या कायद्यामध्ये चिटणीस म्हणजे काय, KMP, के मॅनेजरियल पर्सन म्हणजे चिटणीस असं 2013च्या कायद्यात त्याला म्हणण्यात येऊ लागलं आणि हा अधिकारी संचालक मंडळाला कंपनीचा दैनंदिन कारभार कार्यक्षमपणे पार पाडता यावा यासाठी काही व्यवस्थापक, कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती केली जाते. या कंपनी चिटणीसाची पात्रता, कंपनी कायदा 2013 नुसार कंपनीचा चिटणीस हा इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचा तो सभासद असला पाहिजे. या संस्थेची त्यांनी CS ही पदवी पास झाली पाहिजे. त्या व्यक्तीला कंपनीचा चिटणीस म्हणून काम करता येतं. त्यानंतर पुढचा प्रकार चिटणीसाचा सरकारी खात्याचा चिटणीस. सेक्रेटरी ऑफ ए गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. सरकारी खाते म्हणजे आपल्या देशाचा कारभार राज्य आणि केंद्र सरकारामार्फत, विविध खात्यांमार्फत सरकार आपलं दैनंदिन प्रशासन चालवतं आणि त्या खात्याला लोकांनी निवडून दिलेला एक मंत्री काम करत असतो. त्या खात्याचा प्रमुख म्हणून तो मंत्री काम करत असतो. या मंत्र्याला सहाय्यक म्हणून त्या विभागाचा, सरकारी खात्याचा चिटणीस या ठिकाणी काम करतो. प्रमुख हा मंत्री असतो आणि त्या मंत्र्यांच्या किंवा सरकारच्या धोरणानुसार या सरकारी खात्याच्या चिटणीसाला कामे करावी लागतात. या खात्याचे चिटणीस प्रशासकीय प्रमुख म्हणून काम करतात. उदाहरणार्थ अर्थ खात्याचा चिटणीस, संरक्षण खात्याचा चिटणीस, गृह खात्याचा चिटणीस, महसूल खात्याचा चिटणीस, अशा प्रकारे हे चिटणीस काम करत असतात. या खात्यांच्या चिटणीसासाठी किंवा सरकारी खात्यांचा चिटणीस म्हणून काम करण्यासाठी त्याला कोणत्याही शाखेची पदवी संपादन करणे, तसेच त्यांनी लोकसेवा आयोगाची IAS ही परीक्षा पास होणं आवश्यक असतं. IAS अधिकारी हा संबंधित खात्याचा चिटणीस म्हणून तो काम करू
शकतो. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळे वेगवेगळे प्रकार पाहिले. नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस, खाजगी चिटणीस, सहकारी संस्थेचा चिटणीस, संयुक्त स्कंद प्रमंडळाचा चिटणीस किंवा कंपनीचा चिटणीस, त्यानंतर सरकारी खात्याचा चिटणीस. त्यानंतर आपण आता पाहू या चिटणीसाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, त्या या सर्व प्रकारच्या चिटणीसाला साधारणपणे सारख्याच प्रकारची कामे करावी लागतात. थोड्याफार फरकानं प्रत्येक चिटणीस हा पत्रव्यवहार पाहणे, नोंदी ठेवणे आणि इतर महत्वाची विविध कामे करणे, जसे की त्या संस्थेची कायदेशीर कामे, दैनंदिन प्रशासनाची कामे, रिसेप्शनची कार्य, अशा प्रकारचे चिटणीसाची कार्य ही त्याला करावी लागतात. चिटणीसाला मूलतः कारकुनी म्हणजे नोंदी ठेवणे आणि कार्यालयीन व्यवस्थापन, कार्यालयाच्या जबाबदाऱ्या इतर अनेक कर्मचाऱ्यांकडून त्याला ऑफिस चालवावं लागतं आणि नोंदी ठेवणे, पत्रव्यवहार पाहणे, आर्थिक नोंदी पाहणे, प्रशासनाच्या नोंदी ठेवणे, पत्रव्यवहार पाहणे, असे अनेक कामे या प्रत्येक प्रकारच्या चिटणीसाला जवळजवळ 50% कामे सारखेच असतात आणि 50% कामे त्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार त्या चिटणीसाला कामे करावी लागतात. आता पहिलं आपण म्हणलंयच, पत्रव्यवहार पाहणे, नोंदी ठेवणे आणि इतर महत्वाची विविध कामे करणे, त्याला चिटणीस म्हटलं जातं. तर चिटणीसाला पत्रव्यवहार हे चिटणीसाचं अत्यंत महत्वाचे कार्य आहे. तो आपल्या कार्यालयातील आवक जावक पत्रव्यवहार सांभाळणे, आलेल्या पत्रांना उत्तरे देणे, ते सांभाळून ठेवणे, त्याच्या नोंदी ठेवणे, आलेल्या तक्रारींना उत्तरे देणे, चौकशींना उत्तरे पाठवणे, सरकारी विभागाकडून आलेल्या पत्रांना उत्तरे देणे आणि सर्व कागदपत्रे त्या विभागाची किंवा सर्व खरेदीची, विक्रीची, अशा प्रकारचे सर्व कामे ऑफिसमध्ये करून त्याच्या नोंदी ठेवणे आणि पत्रव्यवहार जपून ठेवणे, अशा प्रकारचं कार्य त्याला करावं लागतं. त्यानंतर कार्यालयीन व्यवस्थापन. चिटणीस हा कार्यालयीन व्यवस्थापनाचा प्रमुख आहे. कार्यालयामध्ये प्रामुख्यानं कारकुनी स्वरूपाचं काम किंवा नोंदी ठेवणं, व्यवसाय संस्थेचे पुरावे ठेवणं, कार्यालयाचे व्यवस्थापन करणं, कार्यालयाची कामकाजाची कार्यक्षमता वाढवणं ही चिटणीसाची जबाबदारी असते. चिटणीसावर कर्मचाऱ्यावर देखरेख ठेवणे, कंपनीच्या हितासाठी विविध उपक्रम राबवणे, कार्यालयातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, पदोन्नती देणे, एका विभागातून दुसऱ्या विभागात त्याची बदली करणे किंवा त्या ठिकाणी अशा प्रकारची कार्यालयातील कामे त्याला करावी लागतात. चिटणीस हा एक महत्वाचा प्रशासकीय अधिकारी असतो, त्यांना विविध प्रकारची कामे करावी लागतात. त्यानंतर तिसरं कार्य, अनेक प्रकारच्या या सर्व प्रकारच्या चिटणीसाला ही कामे त्याच्या संस्थेत करावी लागतात. त्यानंतर स्वागत विषयक कार्य. चिटणीसाचा खाजगी चिटणीसाचा प्रकार आहे किंवा इतर संस्था प्रकारात सुद्धा संस्थेसाठी आलेल्या लोकांना भेटी देण्यासाठी आलेल्या लोकांना त्यांचं रिसेप्शन करणे, त्यांचं अस्थिवैयिकपणे चौकशी करणे आणि त्यांचं स्वागत करणे, त्यांना शुभेच्छा देणे, त्यांना अशा प्रकारची कामं चिटणीसाला करावी लागतात. त्याचबरोबर खाजगी चिटणीसाला मालकाकडे येणाऱ्या पाहुण्यांचं, मालकाच्या गैरहजेरीत येणाऱ्या लोकांचं स्वागत करणे, त्यांचा हेतू कळवून घेणे आणि तो मालकाला सांगणे, अशा प्रकारे स्वागत विषयक कार्य किंवा महत्वाचे फोन आले तर ते फोन घेणे आणि अत्यंत महत्वाचे फोन मालकाला जोडून देणे आणि येणाऱ्या अभ्यगताची किंवा मालकाकडे येणाऱ्या लोकांची पुढची भेटची तारीख, वेळ ठरवून देणं आणि अशा प्रकारे त्याची मालकाला कल्पना देणं किंवा खाजगी मालकाला कल्पना देणं, हे चिटणीसाचं काम, स्वागत विषयक काम आहे. त्यानंतर चिटणीसाला पुढचं कार्य, आर्थिक कार्य. चिटणीसाला अनेक प्रकारचे आर्थिक कार्य, उदाहरणार्थ संस्थेचे आर्थिक कार्य, बँकेचे पैसे जमा करणं, बँकेत पैसे काढणे. चिटणीस सर्व बँकेचे आर्थिक व्यवहार सांभाळतो. बँकिंगच्या व्यवहाराच्या संदर्भात आवश्यक असलेली सर्व पुस्तके सांभाळणे, उत्पन्न व खर्चावर देखरेख ठेवणे आणि
आपल्या मालकास, व्यवस्थापनास, बँकेस व सरकारला वेगवेगळी माहिती, आर्थिक माहिती पुरवणे हे त्याला काम करावं लागतं. त्यानंतर सभांचं आयोजन करणे. चिटणीस हा दैनंदिन प्रशासन विषयक किंवा महत्वाचे निर्णय घेण्यासाठी मदत करतो. चिटणीसाला वेगवेगळ्या व्यवसाय संस्थेमध्ये तो काम करतो. मग तो आपल्या व्यवसाय संस्थेच्या प्रकारानुसार आपल्या मालकाच्या सभा घेणे किंवा वेगवेगळ्या संस्थांच्या सभा घेणे, सभांचं आयोजन करणे, खाजगी चिटणीस मालक व त्रयस्थ व्यक्ती यांच्या बैठकीचं आयोजन करणे, कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार कंपनीच्या चिटणीसाला कंपनीच्या वेगवेगळ्या सभांचं आयोजन करणे, वार्षिक सर्वसाधारण सभा, नियामक सभा किंवा विशेष सर्वसाधारण सभा या सभेची कार्यक्रम पत्रिका तयार करणे, सभेची जागा वेळ निश्चित करणे आणि प्रत्येक सभासदाला किंवा कंपनीच्या संदर्भात प्रत्येक सभासदाला सूचना, कार्यक्रम पत्रिका पाठवणे आणि सभा चालू सभेची व्यवस्था करणे, सभेच्या पूर्वतयारी करणे, सभा चालू असताना, सभा संपल्यानंतर अशा वेगवेगळ्या प्रकारची कामं त्याला तयार करणे, सभा चालू असताना टिपणे घेणं, महत्वाच्या गोष्टींच्या नोंदी घेणं आणि त्या सभेतील कामकाजाच्या नोंदी इतिवृत्त नोंदवहीमध्ये त्या नोंदी नोंद केल्या जातात. सभेतील कामकाज 30 दिवसामध्ये इतिवृत्त नोंदवहीमध्ये कच्च्या टिपणामधून पक्क्या वहीमध्ये त्याचं रूपांतर करावं लागतं. त्यानंतर वैधानिक कार्य. वैधानिक कार्य म्हणजे स्टॅट्युटरी कार्य, कायद्यानुसार त्याला कामे अनेक करावी लागतात. चिटणीसाला विविध नियामक कार्य ज्या कायद्याने ती संस्था स्थापन झालेली आहे त्या कायद्यातील सर्व कायदेशीर वैधानिक कार्य चिटणीसाला करावी लागतात. त्यानंतर प्रामुख्याने त्याच्या संबंधित असलेल्या सर्व कायदेशीर तरतुदींचे पालन, त्याचबरोबर आयकर कायदा, मुद्रांक कर कायदा, दुकाने कायदा आणि GST इत्यादींचे पालन करून योग्य ती कार्यवाही त्याला करावी लागते. त्यानंतर धोरण ठरवण्यास मदत. चिटणीस हा मालकाचा किंवा त्या संस्थेचा एक सल्लागार असतो. तो आर्थिक बाबतीत, तांत्रिक बाबतीत किंवा प्रशासनाबाबतीत त्याचा सल्ला मागवलं जातं. त्यामुळं चिटणीसाचं काम कंपनीच्या संचालक मंडळांना किंवा मालकाला आपलं भविष्य काळातील धोरण ठरवण्यास चिटणीसाची मदत होते आणि म्हणून या ठिकाणी विशिष्ट विषयाबद्दलची माहिती किंवा संख्यात्मक माहिती गोळा करून चिटणीस आपल्या वरिष्ठाला पुरवत असतो. त्यामुळे व्यवस्थापनाला आपल्या व्यवसायाचं धोरण आखण्यास मदत होते. त्यामुळं अशा प्रकारे चिटणीस हा व्यवस्थापनास एक धोरणास मदत करणारा अधिकारी म्हणून त्याला काम करावं लागतं. त्यानंतर माहिती पुरवणे. चिटणीस हा तो प्रमुख KMP असतो, की मॅनेजरियल पर्सन म्हणून त्याच्याकडे ओळखलं जातं. त्याला पूर्वी एक मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ओळखलं जातं, परंतु आता तर मॅनेजरियल पर्सन, व्यवस्थापनाची मुख्य चावी ज्याच्याकडे असतो, व्यवस्थापनाची मुख्य चावी ज्याच्याकडे असते त्याला चिटणीस कायद्यानं अलीकडे म्हटलेलं आहे. त्यामुळं या चिटणीसाला आपल्या वरिष्ठांना वेगवेगळ्या प्रकारची संख्यात्मक किंवा गुणात्मक माहिती त्याला पुरवण्याचं काम करावं लागतं. त्यानंतर शेवटचं कार्य प्रशासन विषयक कार्य. चिटणीस हा प्रशासकीय अधिकारी म्हणून त्याला अनेक कामे करावी लागतात. कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, त्यांच्यामध्ये कामाचं वाटप करणे, त्यांच्यावर देखरेख ठेवणे, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, त्यांना बढती देणे आणि विविध प्रशासकीय कामे करणे आणि अत्यंत महत्वाची वैधानिक पुस्तके, कायदेशीर पुस्तके त्याला तयार करावी लागतात आणि ती कायदेशीर पुस्तके त्याच्या अधिपत्याखाली तो ठेवतो. तर अशा प्रकारचे चिटणीसाला, तो कुठल्याही प्रकारचा चिटणीस असो, त्याला पत्रव्यवहार पाहणे, त्याच्याकडं पत्रव्यवहाराचं काम, त्यानंतर कार्यालय व्यवस्थापन, स्वागत विषयक कार्य, आर्थिक कार्य, वेगवेगळ्या सभांचं आयोजन करणे, कायद्यानुसार वैधानिक कामे करणे. वैधानिक कामे किंवा आर्थिक कार्य, वेगवेगळ्या प्रकारचे संस्थेतील पैशाचं
बँकेचे पैसे जमा करणे, काढणे, महत्वाच्या नोंदी ठेवणे, सभांचं आयोजन करणे, वैधानिक कार्य. चिटणीसाला अनेक कायद्यांचं तरतुदींचं पालन केलं जातं, म्हणून चिटणीसाला अनेक गोष्टींचं अनुपालन करणारा, कायद्यांचं अनुपालन करणारा KMP के मॅनेजरियल पर्सन असं म्हटलं जातं, तो धोरण ठरवण्यास मदत करतो. तर अशा प्रकारे चिटणीसाला असे विविध ढंगी अनेक कामे. चिटणीस हा एक त्या व्यवसाय संस्थेचा की मॅनेजरियल पर्सन, एक मुख्य कार्यकारी अधिकारी, एक सेवक, एक धोरणकर्ता, की मॅनेजरियल पर्सन, एक मुख्य कार्यकारी अधिकारी, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, त्याचबरोबर सेवक म्हणून तो काम करत असतो. त्याला मग तो कुठल्याही प्रकारचा चिटणीस असो, कोणत्याही प्रकारचा असो, त्याला ही विविध कामे. आपण त्याची व्याख्याच पाहताना म्हणले की काय व्याख्या म्हणले त्याची आपण, पत्रव्यवहार पाहणे, नोंदी ठेवणे आणि इतर विविध कामे. म्हणजे हे विविध कामे कायदेशीर, सल्लागार, माहिती पुरवणे, प्रशासन विषयक, स्वागत विषयक, कार्यालयीन विषयक, हा त्याच्या व्यवसाय संघटनेच्या किंवा त्याच्या मालकाच्या किंवा त्याच्या व्यवसाय संस्थेच्या स्वरूपानुसार, प्रकारानुसार चिटणीसाची कामे थोडेफार बदल होऊ शकतात. त्यानंतर चिटणीसाचे गुण. चिटणीसाकडे केवळ शैक्षणिक पात्रता. आता आपण दुसरा घटक पाहू, चिटणीसाचे गुण. चिटणीसाकडे केवळ शैक्षणिक पात्रता असून भागत नाही, तर त्याच्याकडे काही अद्वितीय गुण, त्याच्याकडे काही इतर नेतृत्वाचे गुण, काही शिक्षणाने प्राप्त केलेले, काही त्याच्याकडे हे नॅचरल गुण, लीडरशिपचे गुण, नेतृत्वाचे गुण, अशा प्रकारे त्याच्याकडे अनेक गुणांचा समुच्चय त्याच्याकडे असणं आवश्यक आहे. कारण ती एक प्रमुख कार्यकारी अधिकारी व्यक्ती असते, के मॅनेजरियल पर्सन असतं. तो संपूर्ण आपल्या व्यवसायावर नियंत्रण ठेवावं लागतं. नोंदी ठेवणं, पत्रव्यवहार करणं, सांभाळणं, त्याच्या अनेक तांत्रिक बाबींचं त्यावर उपाय किंवा समस्या सोडवणे आणि आपल्या संस्थेला नावलौकिक प्राप्त करून देण्यासाठी चिटणीसाला विविध कामे करावी लागतात. तर त्याच्याकडे विविध गुण सुद्धा असावे लागतात. त्याच्या अंगी अनेक गुण असणं आवश्यक आहे. त्यामुळे त्याला कंपनीच्या व्यवस्थापनाच्या ध्येय धोरणांचे पालन, त्यामुळे तो आपल्या वेगवेगळ्या कामांचं, वेगवेगळ्या तरतुदींचं, कामांचं अनुपालन करू शकेल. म्हणून त्याच्याकडं अनेक गुणांचा समुच्चय असणं आवश्यक आहे. त्याच्याकडे अचूकपणे काम करण्याची वृत्ती असावी. अचूकपणे म्हणजे तो बिनचूक प्रकारे काम करू शकेल. त्याच्याकडे अचूकता असली पाहिजे कामात. त्याचबरोबर त्याच्याकडे जुळवून घेण्याची वृत्ती असली पाहिजे. चिटणीसाला अनेक कर्मचारी आणि संचालक मंडळ यांच्यामध्ये दुवा म्हणून त्याला काम करावं लागतं. आणि हा दुवा म्हणून काम करत असताना अनेक बाबतीत त्याच्याकडे जुळवून घेण्याची वृत्ती असावी लागते. बदलत्या परिस्थितीनुसार त्याला व्यवस्थापन करून घेताना तडजोड करता आलं पाहिजे आणि तडजोड करून स्वतःच्या कृतीत बदल करून घ्यावा लागतो. आणि ही जुळवून घेण्याची वृत्ती म्हणजेच तडजोड करणे आणि बदलते सरकारी धोरण, व्यवस्थापकीय धोरण आणि इत्यादी संस्थेतील परिस्थिती हमेशा बदलत असते. तर बदलत्या परिस्थितीत त्याला काम करता आलं पाहिजे. चिटणीसाची कार्य आणि जबाबदाऱ्यात हमेशा परिस्थितीनुसार, बाहेरील परिस्थितीनुसार बदल होत असतो. त्याच्यामुळे त्याला जुळवून घेण्याची वृत्ती त्याच्याकडे असली पाहिजे. अडॅप्शन करून अडॅप्टॅबिलिटी प्रमाणे त्याला काम करता आलं पाहिजे. सहकार्य, त्याच्याकडे आणखीन एक दुसरा महत्वाचा गुण म्हणजे सहकार्य करण्याची वृत्ती असली पाहिजे. चिटणीसाने हमेशा, तो के मॅनेजरियल पर्सन असल्यामुळं त्याने हमेशा इतरांना मदत करण्याची वृत्ती आपल्या संस्थेत जोपासली पाहिजे. सांघिक भावनेनं काम केलं तर त्या ठिकाणी कामाचा बोजा किंवा ताण वाटत नाही आणि बोजा कमी होण्यास मदत होते आणि काम तसेच एकत्रितपणे काम केल्यामुळं एकत्रितपणाची भावना विकसित होते. चिटणीसाने सहकार्याशी सहकार्य करून वागलं पाहिजे. सहकार्य करण्याची सदैव वृत्ती त्याच्याकडे असली पाहिजे. म्हणून चिटणीसाकडे सहकार्याचा गुण असला पाहिजे. नम्रता असली पाहिजे. नम्रता म्हणजे सौजन्यशील वर्तन होय.
चिटणीसाला वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर काम करत असताना नम्रता ठेवली पाहिजे, सौजन्यानं काम केलं पाहिजे. त्यामुळे आपल्या संस्थेची किंवा तो ज्याच्याकडे काम करतो त्या व्यक्तीची किंवा संस्थेची समाजात प्रतिमा उंचावत असते. आणि त्यामुळं चिटणीसाच्या अंगी नम्रता हा गुण असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर पुढाकार चिटणीसाकडं पुढाकार हा गुण असला पाहिजे. पुढाकार घेऊन तो काम त्याने केलं पाहिजे. पुढाकार घेऊन स्वइच्छेने काम करण्याची वृत्ती जर चिटणीसाच्या अंगी असेल तर चिटणीसाचं पाहून प्रत्येक कर्मचारी पुढाकार घेऊन न सांगता आपापलं काम तो तयार करण्यासाठी तयार होईल. पुढाकार म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचा तो गुण, निर्णय तत्परता चिटणीसाकडे असली पाहिजे. नेतृत्व शक्ती पुढचा गुण आहे नेतृत्व शक्ती. चिटणीसाला त्याच्या संस्थेच्या धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी त्याच्या अंगी नेतृत्व शक्ती असणं आवश्यक आहे. नेतृत्व गुणामुळे तो या गुणामुळे तो संस्थेतील अनेक कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करू शकतो, प्रोत्साहन देऊ शकतो, प्रेरणा देऊ शकतो, त्यांच्याकडून अधिक क्षमतेने काम करून घेऊ शकतो. नेतृत्व असलेला व्यक्ती इतरांना समजावून घेऊन त्यांना समजावून सांगून काम करून घेण्याची वृत्ती या पुढाकारामुळे येते. म्हणून त्याच्याकडे नेतृत्व शक्ती असली पाहिजे. या गुणामुळे सांघिक भावना होण्यास मदत होते आणि नेतृत्व शक्तीमुळे दिलेलं काम वेळेत पूर्ण करून आपल्याला घेता येतं. त्यानंतर त्याच्याकडे निष्ठा असली पाहिजे, व्यवस्थितपणा असला पाहिजे, आकर्षक व्यक्तिमत्व त्याचं असलं पाहिजे. चिटणीसाला अनेक लोकांबरोबर संबंध येतो असतो, त्यामुळे त्याचं व्यक्तिमत्व हे आकर्षक असलं पाहिजे. तो हमेशा ज्ञानपिपासू असला पाहिजे, काम करून घेण्याची त्याची वृत्ती असली पाहिजे. त्याला अनेक वैधानिक कामे पार पाडावी लागतात, त्यामुळे त्याच्याकडं अनेक प्रकारचं ज्ञान त्याच्याकडे असलं पाहिजे. वेळेवर वक्तशीरपणा असला पाहिजे. चिटणीसानं आपल्या कामामध्ये वेळेवर अप टू डेटपणा ठेवला पाहिजे. वक्तशीरपणामुळे तो आपलं काम वेळेत पूर्ण पार पाडू शकतो. संघटनेचे उद्दिष्ट तो पार करण्यास मदत करतो. म्हणून त्याच्याकडं वक्तशीरपणा, योग्य निर्णय घेण्याची भूमिका त्याच्याकडे असली पाहिजे. निर्णय घेण्याची क्षमता त्याच्याकडे असली पाहिजे की जेणेकरून संस्थेचे काम परिणामकारक होऊ शकेल. चिटणीसाकडे मुत्सद्दीपणा असला पाहिजे. मुत्सद्दीपणा हा एक अत्यंत महत्वाचा गुण आहे. मुत्सद्दीपणा म्हणजे योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य गोष्ट करणं, योग्य वेळी योग्य परिस्थितीमध्ये योग्य तो निर्णय घेऊन कठोरपणे ते काम करून बी घ्यावं लागतं. प्रामुख्याने त्याच्याकडे हा गुण असणं आवश्यक आहे, कारण त्याच्यासाठी त्याचा अनेक लोकांशी संबंध येतो. त्यामुळे त्यानं मुत्सद्दीपणानं वागून समोरच्याची भावना समोरच्याला न दुखवता त्याच्याकडून अलगदपणे काम करून, कटुता टाळून अलगदपणे काम करून घेण्याची वृत्ती त्याच्याकडे असली पाहिजे. म्हणजे मुत्सद्दीपणा त्याच्याकडे असला पाहिजे. तर अशा प्रकारे अनेक गुणांचा समुच्चय, अनेक गुणांची देणगी चिटणीसाकडे असावी लागते की जेणेकरून तो आपलं काम परिणामकारक करू शकेल. तर अशा प्रकारे चिटणीस म्हणजे काय, त्याचे प्रकार, त्याची पात्रता, त्याच्याकडे असावे लागणारे गुण, अशा प्रकारे आपण पहिलं प्रकरण या ठिकाणी संपवलेलं आहे. त्यानंतर दुसरं प्रकरण आपण संयुक्त भांडवली संस्था हे नंतर पाहणार आहोत.